नमस्कार. विदर्भातल्या लोकांसाठी पहिलं ट्रेनिंग आणि लोकेशन आहे यवतमाळ जिल्ह्यामधलं राळेगाव तालुक्यातला SP गोट फार्म. तसं गोट फार्मचं नाव बंटी शेटच्या नावाने प्रसिद्ध आहे. वडकी रोड आहे. लोकेशन हायवे टच आहे. हायवे जो राळेगाववरून वडकीला जाणारा जो हायवे आहे ना, त्या हायवेवरती हा फार्म आहे. सगळ्यात महत्त्वाचं अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि जो तुमचा ह्या बाजूला चंद्रपूर, ह्या 4 जिल्ह्यांचा सेंटर पॉईंट म्हणजे विदर्भातल्या लोकांसाठी येण्यासाठी सगळ्यात मोठी संधी. मी येणार आहे. प्रॅक्टिकल 1 दिवसाचं आहे. जसं त्रिशा फार्मवर नगर जिल्ह्यामध्ये घेतलं तसं विदर्भामधलं हे लोकेशन तुम्हाला सांगतोय. इथं काय काय पाहायला भेटणार आहे. मी सतीश रणेर दिवसभर तुम्हाला इथं माहिती सांगणार आहे. प्रमाणपत्र भेटणार आहे. तुमची नाश्त्याची, चहाची वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे. जेवणाची व्यवस्था केलेली आहे. पण या फार्मवर तुम्हाला काय काय पाहायला भेटेल. NLM योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये जेवढ्या फाईल मंजूर झाल्यात त्यातला बंटी शेटनी हा तयार केलेला NLMचा फार्म, एलिव्हेटेड फार्म, बिटलच्या आतमध्ये शेळ्या, गव्हाणींची रचना, सगळ्या गोष्टी, बाहेर कंपाऊंडचं स्ट्रक्चर, बनवलेलं गोडाऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं कुक्कुटपालनाचा खूप मोठा फार्म. भविष्य काळामध्ये कुक्कुटपालनावरती बंटी शेट आणि त्यांच्या मिसेस म्हणजे रिटायरमेंटच्या अगोदरच रिटायरमेंट घेऊन जे जीवन जगायलेत आणि खूप मोठा लाखोच्या संख्येमध्ये निला जाणारा फार्म. आणि ह्या लोकेशनवर मी प्रॅक्टिकल घेतोय तुमच्यासाठी. तारीख माहिती आहे का? दिनांक 21 डिसेंबर. येणाऱ्या लोकांनी नोंदणी करून घ्यायची. मला सांगायचं किती लोक येणार आहेत, कारण हे पाहण्यासाठी. आणि मी स्वतः विदर्भात आलोय. मी माझा आधुनिक शेती फार्म सोडून तुमच्यासाठी इथं आलोय. तर तुम्ही सर्वांनी इथं या. 1 दिवसाचा वर्कशॉप. हे जे आपण त्रिशा फार्मवर नियोजन केलं होतं ना, दिवसभर चर्चा, मग आपण सगळ्या गोष्टीवर चर्चा करू. सरकारी योजना, कागदपत्र, हे आजार, उपचार, माझा टेबल लागणार आहे सगळ्या गोष्टींचा. हे सगळी सुविधा तुमच्यासाठी. आणि ह्या फार्म बरोबर कोंबड्यांचं नियोजन कसं आहे तुम्हाला दाखवतो. या SP गोट फार्मवरती 3 प्रकारचे सगळ्यात मोठे प्रोजेक्ट. एक शेळी पालन, बिटलवरती काम, आणि तो एलिव्हेटेडचा जो मोठा फार्म आहे तो, मेंढ्या, शेळ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं गावरान कुक्कुटपालन. बघा, महाराष्ट्रामध्ये हे जे सेटअप आहे तुम्हाला कुठं पाहायला भेटणार नाही. म्हणून इथं या. कसं आहे, पिल्लांची हॅचिंग म्हणजे लहान पिल्लांना तिथं हॅचिंग करून बाहेर दुसऱ्या सेटअपमध्ये, तिथून पलीकडे मोठे मध्यम साईजचे पिल्लं आणि त्याच्या पलीकडे मोठ्या कोंबड्या, आणि त्यांना बाहेर फिरण्यासाठी ही बाग, पपई, शेवगा, लपण्यासाठीचे जे काही मोठे आपण जे झाडं लावलेले आहेत ना, हे कोंबड्यांना लपण्यासाठी वरची घार वगैरे, हे त्याचबरोबर तुमचे पेरू, आंबा, ही जे नॅचरल समोरची जी मोकळी जागा आहे ना, कशी ठेवावी, काय ठेवावी, त्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात त्या दिवशी इथं पाहायला भेटेल. म्हणून कुक्कुटपालन करणाऱ्यांनी सुद्धा आवर्जून या. शेळी पालन आणि मेंढी पालन करण्यासाठी हा फार्म प्राईम लोकेशन राहील. ब्रुडिंगचे सगळे सेटअप आणि 1 लाख पिल्लं 1 टाइम काढण्याची कॅपॅसिटी ठेवण्याचा हा भविष्यातला मानस. म्हणून या बंटी शेटच्या फार्मवरती बिटल, मेंढी तसंच ह्या सगळ्या गोष्टी लाईव्ह पाहण्यासाठी ट्रेनिंग आयोजित केले. बघा, मी सगळ्या महाराष्ट्रातील लोक माझ्या फार्मवर येऊ शकणार, मलाही माहिती आहे. त्याच्यामुळे मी काय म्हणतोय की तुम्ही जरी तिथं येणं झालं नाही तर इथं या. इथं आल्यावर काय, तुमची माझी भेट होईल. दिवसभर आपल्याला सगळ्या गोष्टीची चर्चा करता येईल. ह्या सगळ्या गोष्टीचे प्रॅक्टिकल डेमो मला तुम्हाला देता येतील. आणि ज्यांची प्रमाणपत्र घ्यायची राहिलीत, जुने मेंबर, त्यांची माझी भेट होईल. त्याच्यामुळे मी येतोय विदर्भामध्ये. किमान ह्या 4 जिल्ह्यातल्या लोकांनी तर अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही. चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि आजूबाजू तेलंगणाच्या बाउंड्रीवर आहे आणि हायवे टच आहे. तुम्हाला येण्या जाण्यासाठी अडचण नाही. लोकेशन मी टाकणार आहे. जे 2 नंबर द्यायलो, ह्या 2 नंबरवरती रजिस्ट्रेशन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकलला कसं यायचं, काय यायचं कळेल आणि किती लोक येणार आहेत मला पण अंदाज येईल. कारण तुमची गैरसोय होणार नाही. सगळ्या गोष्टीची मला व्यवस्था करून द्यायची. तर शेळी पालनाच्या आणि कुक्कुटपालनाच्या दुनियेमध्ये जगणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांसाठी कानाकोपऱ्यात मी येत आहे. तर बंटी शेटच्या ह्या फार्मवर आवर्जून एकदा व्हिजिट करायला 21 डिसेंबरला या तुम्ही. धन्यवाद.